Good morning, students. Today we are going to learn a new chapter of the first question of language study, transitive and intransitive verbs. ह्या अगोदर आपण दोन महत्त्वाचे क्वेश्चन पाहिले लँग्वेज स्टडीमध्ये. पहिला फाइंड आउट एरर्स अँड करेक्ट इट आणि दुसरा क्वेश्चन होता होमोग्राफ, होमोफोन आणि होमोनिम्सवर. आता आपण ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब्सवर अभ्यासणार आहोत. तर ह्या चॅप्टरवर क्वेश्चन कसे विचारले जातात? द क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन दिस टॉपिक. असा क्वेश्चन विचारतो की पिक आउट ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह वर्ब फ्रॉम द सेंटेन्सेस. तुम्हाला सेंटेन्स दिले जातील, तिथून तुम्हाला जे वर्ब शोधायचे आहे आणि ते ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे ते सांगायचे. किंवा स्टेट द वर्ब वेदर ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह. डायरेक्ट तुम्हाला अंडरलाईन दिली असेल सेंटेन्समध्ये आणि ते वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे का इंट्रान्झिटिव्ह आहे ते तुम्हाला सांगायचं. तर चला बघू व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह वर्ब. नाव फर्स्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब. A verb that makes an object after it. A verb that takes an object after it. It is called transitive verb. म्हणजे ज्या वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येतं त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. फॉर एक्झाम्पल, शी एट ॲन ॲपल. एट इज वर्ब अँड ॲन ॲपल इज ऑब्जेक्ट. ओके, सो ऑब्जेक्ट कम आफ्टर एट, सो दिस इज कॉल्ड ट्रान्झिटिव्ह वर्ब. An intransitive verb means a verb that does not take an object after it. It is called intransitive verb. Not take an object. वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट नसतं त्याला आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बर्ड फ्लाय. फ्लाय हे वर्ब आहे आणि याच्यानंतर काहीच ऑब्जेक्ट नाही, तो इट इज कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह वर्ब. काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत नोट. टू रिकग्नाइज ट्रान्झिटिव्ह वर्ब यू शूड नो द ऑब्जेक्ट. तुम्हाला ट्रान्झिटिव्ह वर्ब जाणून घेण्यासाठी, कळण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्ट तुम्हाला कळलं पाहिजे. सो टू नो द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट जर समजत नसेल, ऑब्जेक्ट समजण्यासाठी तुम्ही काय करा, आस्क क्वेश्चन बाय हुम ऑर व्हॉट टू द वर्ब. वर्बला तुम्ही आस्क क्वेश्चन म्हणजे हुम आणि व्हॉटने क्वेश्चन जर विचारला, जर आन्सर येत असेल, इफ यू गेट आन्सर इट इज ॲन ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आणि जर आन्सर नसेल तर इट इज नॉट ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. अंडरस्टूड. अँड द वर्ब इज ट्रान्झिटिव्ह. इफ नो आन्सर द इंट्रान्झिटिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, टॉम किल्ड अ स्नेक. आता इथे तुम्ही क्वेश्चन विचारा, व्हॉट डिड टॉम किल. आन्सर इज स्नेक. याचा अर्थ स्नेक हे ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला ऑब्जेक्ट कळलं आणि वर्ब आहे किल, तर ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट असतं त्या वर्बला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, आणि जर आन्सर नसेल, कोणतं ऑब्जेक्ट येणारं, तर ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब. व्हॉट आणि हुमने क्वेश्चन विचारायचा, दुसरा कोणताही नाही चालणार. अंडरस्टूड. व्हॉट अँड हुमने क्वेश्चन विचारायचा कशासाठी, ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी. आणि ऑब्जेक्ट असेल तर ते वर्ब असेल ट्रान्झिटिव्ह, ऑब्जेक्ट नसेल तर ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे. ओके, आता दुसरं उदाहरण घ्या की जे विदाऊट ऑब्जेक्ट असतं. आता सी गो टू स्कूल. आता इथं गो वर्ब आहे आणि तुम्ही क्वेश्चन विचारताय व्हॉटने, व्हॉट सी गो, है ना. तर क्वेश्चन चुकीचं आहे, तर इथे वेअर पाहिजे, म्हणजे ते क्वेश्चनच मॅच होत नाही. म्हणजे तो गोला इथे ऑब्जेक्ट नाही, याचा अर्थ गो हा इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ओके, आता एक्झरसाइज दिली इथे, जे तुम्हाला एक्झाममध्ये जशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील. ओके, अशा प्रकारचे अंडरलाईन द वर्ब इन सेंटेन्स गिवन बिलो अँड से वेदर दीज आर ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह. बघा, वन कॅन विटनेस अँड एक्सपिरियन्स द ब्युटी ऑफ हेवन. ओके, तर क्वेश्चन विचारा. आता इथे कोणता हे आहे, वर्ब आहे विटनेस अँड एक्सपिरियन्स. ओके, हा वर्ब आहे वन कॅन, तो ब्युटी ऑफ हेवन. सो व्हॉट कॅन वन विटनेस अँड एक्सपिरियन्स द ब्युटी ऑफ हेवन. आन्सर आलं. हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे दोन्ही वर्ब काय ट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत. इट लिव्ज मी इन कम्प्लीट एव. नाव इथे लिव्ज हा वर्ब आहे. ओके, तर वर्बचं ऑब्जेक्ट आहे मी. ओके, होम किंवा
व्हॉटने विचारायला सांगितलं तुम्हाला. whom it lives इनकम्प्लिटिव्ह टू मी, याचा अर्थ हे देखील ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. ओके, इथे काय ऑब्जेक्ट नाही, दॅट्स वाय इट इज सूथ्स अँड नर्चर्स हे काय इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहेत. द फ्लावर्स कम टू फ्लाय ओनली फॉर वन डे. कम हे वर्ब आहे, ऑब्जेक्ट नाही म्हणजे हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इट विदर्स कम्प्लिटली, हे कम्प्लिटली इथे ॲडवर्ब आहे, याचा अर्थ इथे पण ऑब्जेक्ट नाही, सो इट इज इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इट स्माइल्स अँड डान्सेस. दिस सेंटेन्स ऑल्सो विदाउट ऑब्जेक्ट, सो इट इज कॉल्ड इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. मेरी कॉम्स करियर स्टार्टेड इन 2000. स्टार्टेड वर्ब आहे, so here no object, so it is also intransitive verb. It was pretty confident about myself. आता इथे was verb आहे, confident. Okay, so I was pretty confident about myself. So what about this? This is also intransitive verb. So I love being a mom. So बघा, being a mom. So here object आहे, what I love being a mom. हे love ऑब्जेक्ट आहे, being a mom what ऑब्जेक्ट, सॉरी love हे वर्ब आहे आणि being a mom हे ऑब्जेक्ट आहे, तर love हे ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. I must hear him. आता इथे must hear वर्ब आहे, I सब्जेक्ट आणि him ऑब्जेक्ट. ओके, whom I must hear him अर्थ झाला ट्रान्झिटिव्ह वर्ब. याचा अर्थ ओके, to understand transitive or intransitive verb, first you have to point out what is verb of the sentence. After that you think about the object of the sentence. Okay, if you do not know object of the sentence, जर आपल्याला ऑब्जेक्ट ओळखता येत नसेल तर तुम्हाला आयडिया सांगितली, ask question by whom or what to the sentence. If answer is there, तर ते झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब, सॉरी ऑब्जेक्ट येतं आणि ते ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. आणि जर आन्सर येत नसेल, दुसरंच काहीतरी आन्सर येत असेल, तर ऑब्जेक्ट नाही असं समजायचं आणि दॅट इज कॉल्ड इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके, थँक्यू. सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसाठी. ओके, बाय.